अँड आरवीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मार्केट स्टाईल स्पंजी असा ढोकळा घरच्या घरी कसा बनवायचा ते। त्यासाठी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, थोडीशी कढीपत्ता घेतलेला आहे, साखर, मीठ, मोहरी, इनो पुडी आणि हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मिरच्या कट करून घेतलेल्या आहे। सगळ्यात आपण बेसन पीठ एका बाउलमध्ये काढून त्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर टाकून ते असं पाणी टाकून व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे। शक्यतो ह्याला एकाच दिशेने 5 मिनिटं व्यवस्थित असं फेटून घ्या। आपण यात आता इनो टाकूया। शक्यतो इनो आपण सगळं फेटून झाल्यावर टाकायचं आणि असं फेटून घ्यायचं। आता हे व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे। आता आपण याला कुकरच्या डब्यामध्ये टाकूयात। ह्या कुकरच्या डब्याला आधी खाली तेल लावून घेतलेलं आहे। आपण या डब्यामध्ये हे मिश्रण टाकलेलं आहे, याला थोडंसं हलवून घेऊया, म्हणजे यातील हवा पूर्णपणे निघून जाईल। आता आपण एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे। आपण हे कुकरचा डब्बा ठेवूयात आणि याला झाकून ठेवूया। आपला ढोकळा होत आहे तोपर्यंत आपण त्यासाठी गोड पाणी करून घेऊया। तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये मोहरी टाकू, कढीपत्ता, मिरची आणि पाणी। थोडंसं मीठ आणि साखर। आता आपण बघूयात ढोकळा झालाय का तो। यामध्ये चाकू घालून बघूया, कुठेच लागलेलं नाही, म्हणजे आपला ढोकळा बघू शकता किती मऊ असा लुसलुशीत ढोकळा झालेला आहे। याला आपण कढईनं काढून घेऊयात, रिकामा करूयात, म्हणजे बघू शकता किती छान असं जाळीदार झालेला आहे आपला ढोकळा। आपण याला 5 मिनिटं थंड होण्यासाठी ठेवूया। आता आपला ढोकळा थंड झालेला आहे, याचे आपण छोटे छोटे पीसेस करून घेऊया। बघू शकता आपला ढोकळा झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये गोड आणि तिखट पाणी टाकून घेऊया। अशा पद्धतीने आपला जाळीदार मऊ लुसलुशीत असा ढोकळा तयार झालेला आहे। बघू शकता तुम्ही, छान अशी जाळी आलेली आहे याला। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।